नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या पाटीलच्या मिनी ब्लॉगमध्ये. सकाळ सकाळी पाटील रेडी झालाय आणि कुठे निघालाय तर ऑफिसला. सकाळची थंड हवा, रस्त्यावरची शांतता आणि कामावर जाण्याचा रुटीन मोड. ऑफिसला पोचलो, फायनली मेल वगैरे टाकलं. मग नंतर थोडंसं बाहेर गेलं, नाश्ता केलं, मस्त पोहे होता आणि नाश्ता करून आलो परत ऑफिसला. ऑफिसचे कामे सांगून पाटील निघाला परत घरी. घरी आलो, बॅग भरलो. 2 दिवसाची सुट्टी घेऊन पाटील निघाले गावाला. मी आणि मम्मी दोघंही निघालो गावाकडे. प्रवासात गप्पा, थोडी मजा आणि थोडं थकवा आणि कधी रात्र झाली कळलंच नाही. मग सरळ घरी जाऊन झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो आणि झगामगा तयार झालो आणि महाशिवरात्री असल्याकारणाने आईच्या हाताचं साबुदाणा गंजी पिऊन दिवसाची मस्त सुरुवात केली. मग बाईक काढली आणि पाटील निघाला बायकोच्या गावी. यावेळी सरप्राईज वगैरे काय नव्हतं. खूप दिवस झालं मुलाला भेटलं नव्हतं म्हणून निघालो बायकोच्या गावी. रस्त्यात जाताना गावची नदी दिसली. ते शांत पाणी, आजूबाजूचं ग्रीनरी, एकदम माइंड फ्रेश झालं. थोडं टाइम तिथं काढलं आणि निघालो चडचणला. चडचणला पोचलं फायनली आणि पाहुण्यासाठी थोडंसं स्वीट घेतलं आणि निघालो. शेवटी टांगळमळ करत पाटील पोचला बायकोच्या गावी. घरी पोचलं तर स्वागत करण्यासाठी कोणच नव्हतं. बायकोचा आतूनच आवाज आला आणि म्हटले, पाय धुवून आत या. सर्वजण चडचणला गेलेत काही कामासाठी. मग हातात तांब्या दिली आणि म्हटले, पाणी प्या. गावचं थंड पाणी पिऊन एकदम फ्रेश झालो. मग सरळ शेतात गेलो फेरफटका मारायला. शेत, झाड, घर, मातीचा सुगंध, शहराच्या गोंधळापासून दूर एकदम शांत फिलिंग येत होता. खरंच गावातला टाइम वेगळाच असतो. फेरफटका मारलो आणि घरी येऊन फ्रेशअप वगैरे झालो आणि शेतात कसं चहा वगैरे नसतं, डायरेक्ट ताक असतं. मस्त होममेड ताक पिलो आणि आत येऊन बसलो तर बायको मला सोडूनच जेवण करत बसली होती. मग तेवढ्यात माझा झोपलेला मुलगा उठला. चला मंडळी, थोडा वेळ आता माझ्या मुलासोबत घालतो. परत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.